नमस्कार. मोटिवेशन यू सारिका मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज एक स्टोरी आहे सुख दुःखाची विचारसरणी. तर सुख म्हणजे काय असते? एक दिवस येतो आणि कधी जातो हे कळतच नाही. जेव्हा दुःखाबद्दल म्हणाल तर तो जीवनात आला तर प्रत्येकाला वाटतं की हा पाहुणा कधी जाईल ह्याची वाट बघतात. दुःख ही एक अशी गोष्ट आहे की ती एक दिवस येते, परंतु ती वर्षोवर्ष आपल्या आयुष्यात राहते असं प्रत्येकाला वाटत. पण असं कोण सांगतं? ते म्हणजे आपलं मन. आपलं मन आपल्याला एवढ्या विश्वासानं सांगतं की आपण आपल्या मनाचं ऐकतो आणि वर्षभराचं दुःख मानून ते आयुष्य जगत असतं. थोडक्यात आपण ह्या मनाचं नोकर आहोत हे समजण्यास काही हरकत नाही. काही क्षणी जर आपण मनाचं न ऐकताच परिस्थितीचा विचार करून नेहमी खुश राहिलो तर सुख दुःख विचारच येणार नाही. नेहमी खुश राहिलं तर जीवनात सुख येवो तरी आयुष्य सुखी राहील आणि दुःख आलं तरी आयुष्य सुखीच राहील. म्हणून काही वेळी मनाचा विचार न करताच परिस्थितीचा विचार केला तर आपण नेहमी सुखी राहू आणि ह्या विचाराचा उपयोग आयुष्यात कायमी स्वरूपात ठेवला तर आपण नेहमी सुखी राहू. नेहमी सुखी राहू. म्हणून दुःखाचा विचार न करता नेहमी आनंदात राहा हीच माझी विनंती. मनुष्य हा एक असा जीव आहे की त्याला त्याच्या आयुष्यात नेहमी सुखच मिळावं आणि सुख मिळवण्यासाठी तो प्रयत्नही करतो, पण प्रत्येक वेळी त्याला सुख मिळत नाही. कधी कधी दुःखही सोसावं लागतं. सुख आणि दुःख हे मनुष्याच्या जीवनाचा जगण्याचा आधार आहे, एक भाग आहे. जीवनात जेवढं सुख महत्त्वाचं आहे तेवढंच दुःखही महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहीत आहे का तुमचे सुखाचे दिवस? नाही ना, कारण ती कधी आपण आठवणीत ठेवत नाही आणि आठवणीत राहतच नाही. पण जर का तुम्हाला दुःखाचा दिवस आठवला हे विचारलं की बरोबर तुम्ही मागचा पुढचा विचार न करता पटकन उत्तर द्याल, हो की नाही? असो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की दुःख हे आठवणीतील गोष्ट आहे आणि सुख हे विसरण्यातील गोष्ट आहे. पण आपण हा विचार बदलला तर काय होईल? काय होईल? आपण संपूर्ण जीवन बदलून जाईल, नाही का? कसं? असा प्रश्न पडला असेल, पण ह्याच प्रश्नाचं उत्तर लपून बसलं आहे बरं का. कसं शोधायचं मी सांगते. तुम्हाला फक्त तुमचे विचार बदलायचे आहे, हे त्या प्रश्नाचं उत्तर. आता हे कसं उत्तर तेही सांगते. जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःख येईल तेव्हा आपल्या आयुष्यात दुःख आलं आहे हे विचारच करायचा नाही. जर आपण विचार केलाच नाही तर दुःखाला आपल्या जीवनात यायला जागाच मिळणार नाही आणि जर दुःखाला जागा नसेल तर त्या जागेवर नेहमी सुखच स्थान मिळवून घेईल. आपल्या आयुष्यात ज्या आपल्या विचारसरणीत दुःखाला स्थान दिले नाही तर आपण कधी दुःखी राहणार नाही. नेहमी सुखी राहू, आनंदित राहू. चला, आता आपण दुःख या शब्दाचा त्याग करून सुख या शब्दाला आपल्या मनात स्थान देऊन आपलं संपूर्ण आयुष्य सुखी समाधानात ठेवू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.